ही कथा बघा, छोटीशी कथा आहे, 5 मिनिटाची, पण आयुष्यभर तुम्ही तुमच्या हृदयाच्या कुपीत साठवून ठेवाल अशी कथा आहे. रात्री, मध्यरात्री मुरारबाजीला एका गुप्तहेराने येऊन खबर सांगितली की उद्या पहाटे मोगलांचा हल्ला होणार आहे, दिलेर खान चालून येणार आहे आणि उद्याच शिवाजीला बोलवलंय, शिवाजी महाराजांना बोलवलेलं आहे मिर्झा राजांनी भेटायला. आणि मिर्झा राजांचा आणि दिलेर खानाची योजना अशी आहे की शिवाजी जेव्हा येईल तेव्हा त्याला मराठ्यांच्या रक्ताचा चिखल पाहायला मिळाला पाहिजे, मराठ्यांची मुंडकी पाहायला मिळाली पाहिजे आणि सगळे मराठे गारच झालेले पुरंदर किल्ला पडलेला पाहायला मिळाला पाहिजे. मुरारबाजीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. रात्री 12 वाजताची घटना आहे. ताबडतोब आपल्या पुरंदर किल्ल्यावर वस्तीला असलेल्या सगळ्या सैनिकांना, 300-350 सैनिकांना मुरारबाजींनी एकत्र केलं. बाकीचे जे सैनिक इतरत्र गेलेले होते त्यांनाही बोलावून घेतलं आणि मध्यरात्री नंतर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये 500 माणसांना मुरारबाजींनी मरायला तयार केलं, मृत्यूला सामोरं जायला तयार केलं. हिंमत भरली त्यांच्या मनामध्ये, शौर्य भरलं, त्याग भरला. ते म्हणाले, मोगल समजतात काय, आमच्या महाराजांचा अपमान करण्याचा मोगलांचा डाव असेल तर मोगलांचा डाव हाणून पाडलाच पाहिजे, उद्या काही होऊ दे. मोगल जागे व्हायच्या आत त्यांच्या छावणीवर आपण तुटून पडायचं. आणि या पद्धतीने मुरारबाजींनी आपल्या अतिशय तेजस्वी भाषणाने सगळ्या सैनिकांना चेतवलं. केवढी मोठी घटना आहे. लोक सगळं विसरून हातामध्ये तलवार घेऊन लढायला आणि मरायला सिद्ध झाले. मरण कशासाठी? पुढच्या पिढीच्या रक्षणासाठी. मरण कशासाठी? शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी. मरण कशासाठी? हिंदुत्वाच्या अभिमानासाठी. आणि मरायला तयार झाले मावळे. आणि पहाटे तांबडा फुटायच्या आत किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि मुरारबाजीची सगळी टोळी मोगलांच्या छावणीवर तुटून पडण्यासाठी धावत निघाली. आणि मोगल झोपेत होते, परंतु झोपेत असलेल्या मोगलांना मुरारबाजीच्या सैन्याचा सामना करावा लागला आणि 1000-1500 मोगल मारले गेले. आणि त्यानंतर तुंब लढाई सुरू झाली. परंतु ज्या वेळेला शिवाजी महाराज आले होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मोगली सत्तेचा पाडाव झाला, मोगली सैन्याचा पाडाव झाला होता. आणि मराठ्यांच्या मर्दुमकीच्या खुणा जागोजागी पाहतच शिवाजी महाराजांचा प्रवेश झाला. त्यांना जे सामियाना त्यांच्यासाठी तयार केला होता त्यामध्ये, पण त्यांना बातमी कळली मुरारबाजींच्या बलिदानाची, मुरारबाजींच्या मृत्यूची. त्यांनी सांगितलं तुम्हाला की त्या मुरारबाजींचा पराक्रम पाहून तो दिलेर खान आश्चर्यचकित झाला. तोंडात बोट घातलेलं होतं त्यांनी आणि हत्तीवर बसून त्याने आवाज टाकला मुरारबाजीला, म्हणलं, काय लढतोय तू माझ्या सैन्यात आहे, तुला मोठी जहागीर देतो. बघा मुरारबाजीची निष्ठा किती होती, त्याग किती होता. समोर मृत्यू दिसतोय, काही क्षणात आपलं सर्वस्व संपणार आहे. परंतु मुरारबाजींचा निर्धार होता. मुरारबाजी दिलेर खानाला त्यांनी दिलेलं जे आमिष होतं, काही लोक आमिषाला बळी पडून सगळं वाटोळ करून घेतात स्वतःच आणि आपल्या देशाचं. पण मुरारबाजी म्हणले, अरे थुकतो तुझ्या या आमिषावर, मी तुझ्या ही जी तू मला लालच दाखवतोय ना याच्यावर मी थुकतो. म्हणले, आमचा राजा शंभू महादेव आहे आणि आमचा राजा तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणून लढाई चालू ठेवली. आणि त्यावेळेला मुरारबाजींचं बलिदान झालेलं आहे. एक बाण त्यांच्या मानेमध्ये येऊन घुसला आणि त्यानंतर त्यांचं बलिदान झालं. पण कथा अशी
की बाण घुसल्यानंतर सुद्धा मुरारबाजींची तलवार चालू होती आणि शत्रूची खांडोळी चालू होती. हा मुरारबाजींचा पराक्रम, हे मुरारबाजींचं शौर्य, त्यांची देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, शिवनिष्ठा आणि त्यांचं अतिशय करारी नेतृत्व की ते आपल्या मावळ्यांना घेऊन गेले आणि स्वराज्याकरता बलिदान केलं तरी चालेल, पण लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा टिकला पाहिजे. आणि हे आमचं जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य जे आहे ते अजिंक्य आणि अभेद्य होण्यासाठी आम्हाला बलिदान द्यावं लागलं, आमचं रक्ताचं अर्घ द्यावं लागलं तरी आम्ही देऊ. पण स्वतंत्रता देवीला प्रसन्न करून घेऊन भारत मातेचं दुःख हरण करू, अशा भावनेतून जो इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात घडला त्याच्यामध्ये सगळ्यात अतिशय दृष्ट लागण्याजोगी जी भूमिका आहे ती मुरारबाजींची आहे. या मुरारबाजींना आपण स्मरण केलं पाहिजे. आषाढ शुद्ध नवमी सोपं आहे, महाएकादशी आधी 2 दिवस, आषाढ शुद्ध नवमी हा मुरारबाजींचा पुण्यतिथीचा दिवस असतो. आणि अपेक्षा अशी आहे की अशा प्रकारचा सेनापती, अशा प्रकारचा सेनानी हजारो वर्षात एखादा निर्माण होतो. याच्या पुण्यतिथीला या पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या शाळा आल्या पाहिजेत, पुणे जिल्ह्यातले सगळे नेते आले पाहिजेत आणि असे रांगेत उभे राहिले पाहिजेत, माजी सैनिक आले पाहिजेत आणि सगळ्यांनी आमच्या मुरारबाजींना मानवंदना दिली पाहिजे. आमच्या नव्हे, आपल्या मुरारबाजींना मानवंदना दिली पाहिजे.